श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आज हा मोलाचा संदेश तुम्ही मोजून 20 मिनिटे तरी नक्कीच ऐका आणि मन लावून ऐका. चला तर मग सुरू करूया. तुमच्याशी गप्पा मारताना मला कालची एक गोष्ट आठवली आहे. मी सहज बागेत बसलो होतो आणि तिथे एक लहान मुलगी झाडाला पाणी घालत होती. तिला ते काम करताना बघून असं जाणवलं की तिला त्या झाडाच्या वाढीची अजिबात घाई नव्हती. तिला फक्त त्या क्षणाचा आनंद घ्यायचा होता. खरं तर आपण मोठे झालो की हीच साधी गोष्ट विसरून जातो. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट अगदी लगेच हवा असतो. मनात सतत एक प्रेशर असतं की मी मागे तर राहणार नाही ना. पण निसर्ग कधीच घाई करत नाही आणि तरीही तिथे सगळं काही वेळेवर घडत असतं. आपण मात्र सतत स्वतःला स्ट्रेसमध्ये ठेवतो. मला वाटतं आयुष्यात सगळ्यात जास्त टेन्शन तेव्हा येतं जेव्हा आपण दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करायला लागतो. समोरच्या माणसाकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही या विचारात आपण आपलं आजचं समाधान हरवून बसतो. स्वामी समर्थ महाराज नेहमी एक खूप साधी गोष्ट सांगायचे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की देव येऊन तुमचं काम करणार आहे. याचा अर्थ असा आहे की तुमची धडपड प्रामाणिक असेल तर तुम्हाला आधार देणारी एक शक्ती नेहमी तिथे असते. आपण उगाच प्रत्येक गोष्टीचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि मग ते पेलवत नाही म्हणून थकून जातो. जेव्हा मी आयुष्यात खूप कन्फ्यूज होतो तेव्हा मी फक्त शांत बसून स्वतःला विचारतो की नक्की अडचण कुठे आहे. बहुतांश वेळा ती अडचण बाहेर नसतेच, ती आपल्या विचारात असते. आपण परिस्थिती बदलू शकत नाही, पण त्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला वाटतं की खूप पैसे कमावले किंवा खूप मोठी गाडी घेतली की सगळं काही क्लिअर होईल. पण खरं सूत्र हे रात्री शांत झोप लागण्यात असतं. ज्या माणसाच्या मनात कोणाबद्दल आकस नाही आणि ज्याला स्वतःच्या कष्टावर विश्वास आहे त्याला कशाचीच भीती वाटत नाही. मला आठवतंय माझ्या सुरुवातीच्या काळात मी खूप चुका केल्या होत्या. खूप वेळा हरलो होतो, पण प्रत्येक पराभवाने मला काहीतरी नवीन शिकवलं होतं. म्हणूनच सांगतो की चूक ही करायला घाबरू नका. फक्त त्या चुकांतून काहीतरी चांगलं बाहेर येईल याची खात्री ठेवा. आपण देवाला नमस्कार करताना सुद्धा काय मागतो हे महत्वाचं आहे. फक्त मागण्यांची यादी सादर करण्यापेक्षा जर आपण फक्त शक्ती मागितली तर जास्त सोपं होतं. स्वामी समर्थांच्या चरित्रात अशा कितीतरी गोष्टी आहेत जिथे त्यांनी माणसाला फक्त कर्म करायला सांगितलं. फळाची अपेक्षा आधी केली की कामातलं लक्ष कमी होतं. तुम्ही तुमचं 100% दिलं की बाकी गोष्टी आपोआप मार्गी लागतात. घराबाहेर पडताना जेव्हा आपण आई वडिलांच्या पाया पडतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात जो विश्वास असतो ना, तीच आपली खरी ताकद असते. जगात कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही. आयुष्य हे एक प्रवास आहे आणि प्रत्येक प्रवासात चढ उतार हे येणारच आहे. महत्वाचं हे आहे की तुम्ही तुमची चाल सोडता कामा नये. म्हणून आपण साध्या गोष्टींना खूप गुंतागुंतीचं करून ठेवतो. कोणाशी तरी बोलताना जर आपण थोडा नम्रपणा ठेवला तर कितीतरी वाद मिटू शकतात. अहंकार ही एक अशी गोष्ट आहे ना जी माणसाला आतून पोखरत जाते. साधेपणाने जगण्यात जी मजा आहे ती कशातच नाहीये. मला कधी कधी वाटतं की आपण मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जगात इतके गुंतलो आहोत की आपल्या जवळच्या माणसांशी 2 शब्द बोलायला सुद्धा आपल्याकडे वेळ नाहीये. माणसं जोडणं हे खरं कौशल्य आहे. तुमच्या कठीण काळात जे लोक तुमच्या सोबत उभे राहतात तेच तुमची खरी संपत्ती आहेत. बाकी सगळं आज आहे आणि उद्या नाहीये. कामाच्या ठिकाणी सुद्धा खूप स्पर्धा असते. प्रत्येक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यात काहीच वैर नाहीये. पण कोणाला तरी खाली पाडून पुढे जाणं हे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या कष्टाने स्वतःची ओळख निर्माण करा. जेव्हा तुम्ही शांतपणे तुमचं काम करत राहता तेव्हा तुमचं यश जगाला ओरडून सांगतं की तुम्ही कोण आहात. कधीतरी एकटे बसून स्वतःच्या आयुष्याचं निरीक्षण करा. तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टीसाठी तुम्ही पूर्वी खूप रडला होता त्या गोष्टी आज तुम्हाला खूप छोट्या वाटतात. काळ प्रत्येक जखम भरून काढतो. फक्त आपल्याला थोडा संयम ठेवावा लागतो. देवासमोर दिवा लावताना फक्त तो प्रकाश बाहेर नको तर तो आपल्या विचारात सुद्धा यायला हवा. स्वामी समर्थांनी सांगितलं होतं की तुम्ही जिथे आहात तिथेच तुमची सेवा आहे. म्हणजे तुम्ही जे काही काम करताय ते जर निष्ठेने केलं तर तीच मोठी पूजा आहे. साध्या शब्दात सांगायचं तर स्वतःवरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका. जगाचा विचार करण्यापेक्षा आपल्या मनाचा आवाज ऐका. कारण जगाचं कामच आहे काही ना काहीतरी बोलत राहणं. तुम्ही चांगलं केलं तरी लोक बोलणार आणि वाईट केलं तरी बोलणार. मग कशाला कुणाची पर्वा करायची. आपलं घर, आपले लोक आणि आपली मूल्य जपली की आयुष्याचं गणित आपोआप सुटतं. प्रत्येक दिवसाची सुरुवात एका नवीन उमेदीने करा. असं समजा की आजचा दिवस ही एक नवीन संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. कोणाशी स्पर्धा करण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा
आज आपण थोडे जास्त चांगले कसे होऊ याचा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. साध्या सुखात मोठं समाधान असतं. रस्त्यावरच्या एखाद्या लहान मुलाला हसताना बघून जर तुमच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर समजा तुमच्यातला माणूस पण अजून जिवंत आहे. पैसा येतो जातो पण स्वभाव आणि चारित्र्य मात्र कायम राहतं. म्हणून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यापेक्षा आदर निर्माण करा. जे जास्त टिकतं. संकटाच्या वेळी रडत बसण्यापेक्षा त्यातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करणं हीच खरी हिंमत आहे. अक्कलकोटच्या स्वामींनी कधीच कुणाला अंधश्रद्धेत अडकवलं नाही. त्यांनी नेहमी मार्ग दाखवला. आपण सुद्धा फक्त मार्ग शोधायचा प्रयत्न करायला हवा. बाकी निसर्ग त्याचे नियम पाळत असतो. झाडावरून पान गळतं तेव्हा ते पुन्हा त्या फांदीला जोडता येत नाही, पण त्या पानाचं खत होऊन झाडाला पुन्हा ताकद मिळते. आयुष्याचं पण असंच आहे. जुन्या गोष्टी गेल्या की नवीन गोष्टीसाठी जागा तयार होते. त्या बदलाला स्वीकारायला शिका आणि जे बदल स्वीकारतात तेच टिकतात. उगाच जुन्या आठवणीत गुंतून राहिलात तर समोर आलेली संधी दिसेनाशी होईल. कोणाबद्दलही मनात राग धरून ठेवू नका. माफ करायला शिका, कारण माफी दिल्याने तुम्ही समोरच्यावर उपकार करत नाही तर स्वतःच्या मनाची शांती मिळवता. जेव्हा मन शांत असतं ना तेव्हा विचार स्पष्ट होतात. तुमच्या कामात सतत प्रगती करत राहा, पण जमिनीशी असलेलं नातं कधी तोडू नका. पाय जमिनीवर असतील तर कितीही जोरात वारा आला तरी तुम्ही पडणार नाही. साध्या आणि सरळ मार्गाने चालण्यात कधी कधी वेळ जास्त लागतो, पण तो मार्ग खात्रीशीर असतो. चुकीच्या मार्गाने मिळवलेली प्रसिद्धी किंवा पैसा जास्त काळ टिकत नाही. स्वतःच्या कष्टाची भाकरी खाण्यात जी तृप्ती आहे ना ती दुसऱ्यांच्या तुकड्यावर जगण्यात नाही. आयुष्यात मित्र असे बनवा जे तुमच्या चुकीच्या वेळी तुम्हाला आरसा दाखवतील. फक्त कौतुक करणारे लोक तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाहीत. स्वतःच्या गरजा कमी केल्या की आयुष्य अधिक सोपं होतं. जगाला दाखवण्यासाठी जगण्यापेक्षा स्वतःच्या आनंदासाठी जगायला शिका. खूपदा आपण दुसऱ्यांना खुश करण्याच्या नादात स्वतःला हरवून बसतो. ते करू नका आणि तुम्ही आनंदी असाल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाला आनंदी ठेवू शकाल. सकाळचा चहा घेताना जो उत्साह असतो ना तो उत्साह दिवसभर टिकून ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही केलाच पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. पाऊस पडला की त्याचा सुगंध घ्या. एखाद्या पक्षाचा आवाज ऐका. हेच ते क्षण आहेत ना जे आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात. स्वामी समर्थांचे नामस्मरण करताना सुद्धा एक प्रकारची शांतता मिळते. ती शांती आपल्याला कठीण प्रसंगात लढण्याची ताकद देते. तुम्ही कोणत्या धर्माचे आहात किंवा कोणत्या देवाला मानता यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. प्राण्यांवर प्रेम करा, गरजूला मदत करा, हेच खरं पुण्य आहे. आयुष्याच्या शेवटी आपण किती पैसे कमावले यापेक्षा आपण किती माणसांच्या आयुष्यात बदल घडवला ते मोजलं जाईल. स्वतःला कधीच कमी लेखू नका. प्रत्येकामध्ये काहीतरी खास असतं. ते खास काय आहे ते शोधून काढा आणि त्यावर काम करा. जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, फक्त तुमची इच्छाशक्ती प्रबळ असायला हवी. आयुष्यात अनेकदा असे वळण येतात जिथे आपल्याला वाटतं की आता सगळं संपलंय, पण लक्षात ठेवा की प्रत्येक शेवट ही एका नवीन सुरुवातीची संधी असते. विश्वास ठेवा की जे काही घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय आणि चांगल्यासाठीच घडणार आहे. जरी आज आपल्याला ते समजत नसलं तरी भविष्यात जेव्हा आपण मागे वळून बघू तेव्हा आपल्याला त्यामागचं कारण नक्कीच कळेल. त्यामुळे चिंता करणं सोडा आणि विश्वासाने पुढे चला. आपल्या हातात फक्त आज आहे. उद्याचा विचार करून आजचा दिवस वाया घालू नका. कामात सातत्य ठेवा. यश हे एका रात्रीत मिळत नाही, त्यासाठी वर्षानुवर्षाची मेहनत लागते. ज्यांनी कष्ट केले आहेत त्यांना आज त्या यशाची किंमत कळते. फुकट मिळालेल्या गोष्टीची आपण कदर करत नाही, म्हणून कष्टाला पर्याय नाहीये. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. शरीर साथ देईल तरच तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल. मनाचं आरोग्य सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सकारात्मक विचार करा, नकारात्मक लोकांपासून लांब राहा आणि तुमची सोबत तुमचं भविष्य ठरवते. आणि चांगले विचार वाचत राहा आणि चांगल्या लोकांशी बोलत राहा. प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी नवीन शिकून जातो. आयुष्यात कधी गर्व करू नका, कारण वेळ कोणाचीच नसते. आज तुम्ही वर आहात तर उद्या तुम्ही खाली असू शकता. त्यामुळे नम्रता सोडू नका. सगळ्यांशी प्रेमाने वागा. तुमचं बोलणं असं असावं की समोरच्याला तुमच्याशी पुन्हा बोलावं असं वाटलं पाहिजे. कठीण प्रसंगात शांत राहणे हे सगळ्यात मोठे शस्त्र आहे. संतापून प्रश्न सुटत नाहीत तर ते अधिक गुंतागुंतीचे होत असतात. म्हणून डोकं शांत ठेवा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. स्वतःच्या मर्यादा ओळखा, पण स्वतःला त्या मर्यादांमध्ये अडकून ठेवू नका. नवनवीन गोष्टी शिकत राहा. शिक्षण हे फक्त शाळेत मिळत नाही तर ते संपूर्ण आयुष्यात मिळतं. प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी शिकवू शकतो, मग तो आपल्यापेक्षा लहान असो किंवा मोठा असो. फक्त आपल्याकडे ती शिकण्याची वृत्ती असली पाहिजे. आणि आयुष्यातील आव्हानं आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात. त्यांना घाबरू नका, तर त्यांना सामना करा. आणि स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच, पण तुमची मेहनत सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. स्वतः प्रामाणिक राहा. दुसऱ्यांना फसवणं सोपं असतं, पण स्वतःच्या नजरेत नजर मिळून राहणं कठीण असतं. म्हणून असं काही करू नका ज्याची तुम्हाला नंतर लाज वाटेल.
साध्या गोष्टींमधली गुंतागुंत ओळखून ती सोडवण्याचा प्रयत्न करा. आयुष्य खूप सुंदर आहे, ते रडण्यात आणि तक्रार करण्यात कधीच घालवू नका. जे आहे त्यात समाधान मानून अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करा. तुमचं भविष्य तुमच्या आजच्या निर्णयावर अवलंबून आहे, म्हणून आज जो निर्णय घ्याल तो विचारपूर्वक घ्या. कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन स्वतःचे विचार सोडू नका. स्वतःचं डोकं वापरा. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. जरी तो निर्णय चुकला तरी त्याची जबाबदारी तुमची असेल आणि त्यातून मिळणारा धडा हा तुम्हा नक्कीच सुद्धा तुमचाच असेल. पराभवाची भीती बाळगू नका. पराभव यशाचा एक भाग आहे. जो पडतो तोच पुन्हा उभा राहतो आणि जो उभा राहतो तो जिंकतो सुद्धा. म्हणून आयुष्याच्या धावपळीत स्वतःसाठी वेळ काढायला विसरू नका. स्वतःला ओळखा, स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागता तेव्हा जग तुम्हाला अधिक सुंदर वाटायला लागतं. कोणाची वाट बघू नका की कोणीतरी येईल आणि माझं आयुष्य बदलेल. तुम्ही स्वतःच तुमचे तारणहार आहात आणि स्वामी समर्थांचा हात धरून चला. पण पावलं मात्र तुम्हालाच नक्कीच उचलावी लागतील. आयुष्यात कितीही मोठे झालात तरी आपल्या मुळांना विसरू नका. ज्या मातीने तुम्हाला घडवलंय तिचा आदर करा. शेवटी आपण सर्व एका मोठ्या प्रवासाचे प्रवासी आहोत. एकमेकांना मदत करत पुढे जाऊया. कोणाचं वाईट चिंतून कोणाचं भलं झालं नाही, त्यामुळे सगळ्यांचं चांगलं चिंतूया आणि तुमची ऊर्जा हे चांगल्या कामात खर्च करा. रिकामं मन हे सैतानाचं घर असतं असं म्हणतात. त्यामुळे स्वतःला नेहमी कशात ना कशात तरी गुंतून ठेवा. सर्जनशील राहा. काहीतरी नवीन निर्माण करा आणि तुमच्या कामातून कोणाला तरी प्रेरणा मिळेल असं काहीतरी करा. आयुष्य हे देवाचं देणं आहे, त्याचा सन्मान करा. तक्रारींचे पाढे वाचण्यापेक्षा आभार मानण्याची सवय लावा. तुमच्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञ राहा. मग बघा तुमचं आयुष्य कसं आनंदाने भरून जातं. प्रत्येक क्षण हा मोलाचा आहे, तो वाया घालवू नका. हसा आणि इतरांना सुद्धा हसवा. आयुष्यातलं दुःख कमी करायचा हाच एकमेव मार्ग आहे. स्वतःच्या हिमतीवर उभे राहा. जगाची साथ मिळाली तर ठीक, नाहीतरी एकटे चालायची तयारी ठेवा. जो एकटा चालू शकतो ना तो कुठेही पोहोचू शकतो. स्वतःवरचा विश्वास ही सगळ्यात मोठी तुमची ही संपत्ती आहे. ती कधीच कोणाला चोरू देऊ नका. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहिती आहे. दुसऱ्यांच्या प्रमाणपत्राची तुम्हाला गरज नाहीये. आत्मसन्मानाने जगा. कोणासमोर झुकण्याची गरज नाही. जर तुम्ही बरोबर असाल, सत्य नेहमी कडू असतं, पण तेच तुम्हाला मुक्त करतं. खोट्याच्या आधारावर उभी असलेली इमारत कधीच कोसळू शकते. म्हणून सत्याच्या मार्गावर निवडा आणि सत्याचा मार्ग तुम्ही जर निवडला तो कठीण असेल, पण तो तुमच्या योग्य ठिकाणी तुम्हाला घेऊन जाईल. आणि म्हणून आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर नवीन माणसं भेटतील. प्रत्येक नातं काहीतरी शिकून जाईल. काही माणसं आयुष्यभर नक्की सोबत राहतील, तर काही लोक फक्त एक धडा म्हणून येतील. दोन्ही प्रकारच्या लोकांचे आभार माना, कारण दोघांनीही तुम्हाला घडण्यास मदत केली आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं कधीच सोडू नका. वय हे फक्त एक आकडा आहे. स्वप्न बघायला आणि ती पूर्ण करायला वयाची अट नसते. फक्त मनात जिद्द हवी. किती संकट आले तरी डगमगू नका. स्वामी समर्थांचे शब्द लक्षात ठेवा. हे नेहमी सांगतात की संकट ही माणसाची परीक्षा घेण्यासाठी येतात. त्या परीक्षेत जो पास होतो तोच खऱ्या अर्थाने चमकतो. स्वतःच्या कष्टावर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. सगळं काही ठीक होईल. उद्याची सकाळ एक नवीन प्रकाश घेऊन येईल. तोपर्यंत फक्त प्रयत्न करत राहा आणि स्वतःवर प्रेम करा. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे जीवनाचं खरं सूत्र आहे. ते पाळलं की मग आयुष्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ उरत नाही. सगळं काही शांत आणि स्पष्ट व्हायला लागतं. आयुष्य म्हणजे केवळ जगणं नाही, तर ते अनुभवणं आहे. प्रत्येक श्वास हा महत्वाचा आहे. त्याची जाणीव ठेवा आणि कोणाशीही वैर धरू नका. आयुष्य खूप छोटं आहे. द्वेष करण्यासाठी प्रेमाने जगलात तर आयुष्य खूप मोठं वाटेल. म्हणून स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःचं नाव मोठं करा, जेणेकरून तुमच्या पाश्चात सुद्धा लोक तुमची आठवण काढतील. हेच खरं यशस्वी जीवन आहे. मनातील भीती काढून टाका. भीती प्रगतीच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. एकदा का तुम्ही भीतीवर विजय मिळवला की मग तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. विश्वास ठेवा की तुमच्यामध्ये ती ताकद आहे जी कोणत्याही संकटाला हरवू शकते. फक्त ती ताकद ओळखण्याची गरज आहे. स्वतःला शांत ठेवा, संयम राखा आणि सतत पुढे जात राहा. यश तुमची वाट बघत आहे, पण त्या यशाच्या मार्गावर चालताना स्वतःची नैतिकता विसरू नका. मूल्य जपून मिळवलेलं यश हेच खरं टिकणारं असतं. आपल्या कुटुंबाची जबाबदारी आनंदाने पार पाडा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू ही तुमची सगळ्यात मोठी कमाई आहे. आयुष्यातल्या लहान लहान यशाचा सुद्धा आनंद साजरा करा. त्यातूनच तुम्हाला मोठ्या यशासाठी ऊर्जा मिळेल. स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या सोबत आहेत आणि ही भावना आज मनाला खूप आधार देते. त्या आधारावर आपण अख्खं जग जिंकू शकतो. चला तर मग एक नवीन उत्साहाने आपल्या कामाला लागूया. कोणाची वाट न बघता स्वतःच्या हिमतीवर एक एक पाऊल पुढे टाकत राहूया आणि मार्ग आपोआप तयार होत जाईल. फक्त चालणं महत्वाचं आहे. तुम्ही चालत राहिलात की स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. तुमच्या मनात कधी असा विचार आलाय का की आपण नेहमी कोणासाठी धावतोय? कधीतरी
शांतपणे बसून विचार केला तर जाणवेल की आपली अर्धी धावपळ ही फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी सुरू आहे. आपल्याला काय आवडतं किंवा आपल्याला कशात समाधान मिळतं यापेक्षा लोक काय म्हणतील या एकाच काळजीपोटी आपण आपलं पूर्ण आयुष्य खर्च करतो. पण खरं सांगू का, लोकांना तुमच्या प्रगतीचं जेवढं कौतुक नसतं त्यापेक्षा जास्त त्यांना तुमच्या पडण्यात रस असतो. मग अशा लोकांसाठी स्वतःचं आजचं सुख का विकायचं? माझ्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा मला प्रत्येक गोष्टीचं खूप टेन्शन असायचं. एखादं काम वेळेत झालं नाही की मला वाटायचं की आता सगळं संपलंय. पण हळूहळू मला हे उमजलं की काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणतंही संकट कायमस्वरूपी नसतं. परिस्थिती कशी असो ती बदलणारच आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी एक गोष्ट खूप सहजपणे सांगायचे की जे घडतंय ते फक्त बघत राहा, म्हणजे काही साक्षी भावाने जगायला शिका. आणि आपण प्रत्येक घटनेत इतके गुंतून जातो ना की आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. आयुष्यातले प्रॉब्लेम हे समुद्रांच्या लाटांसारखे असतात, एक गेली की दुसरी येणारच. पण आपल्याला लाटा थांबवता येत नाहीत तरी आपण पोहायला नक्कीच शिकू शकतो. तुमची सहनशक्ती आणि तुमचा संयम हीच तुमची खरी ताकद आहे. आजकालच्या काळात प्रत्येकाला खूप घाई झाली आहे. क्लिअर रिझल्ट पाहिजे असतो सगळ्यांनाच, पण ज्या झाडाला फळं येतात त्याला आधी अनेक ऋतू सहन करावे लागतात. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या सगळ्यातून तावून सुलाकून निघाल्यावरच ते झाडं फळांनी डवरतं. आपलं आयुष्य सुद्धा तसंच आहे. आज जर संघर्ष असेल तर उद्या नक्की सुखाचे दिवस येतील. फक्त तो विश्वास ढळू देऊ नका. मला आठवतंय लहानपणी जेव्हा आपण सायकल शिकायचो तेव्हा कितीतरी वेळा पडायचो, गुडघे सोलले जायचे, पण तरीही आपण पुन्हा उठून सायकल चालवायचो, कारण आपल्याला ती शिकायची इच्छा असायची. मग मोठे झाल्यावर आपण ती जिद्द कुठे हरवून बसतो. एकदा अपयश आलं की आपण इतके खचून का जातो? खरं तर अपयश ही तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. जो चुकत नाही तो कधीच काही नवीन शिकत नाही. म्हणून चुका करायला घाबरू नका. फक्त एकाच चुकीची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या. स्वामी समर्थांच्या दरबारात कितीतरी लोक यायचे, कोणी श्रीमंत तर कोणी गरीब, पण महाराजांसाठी सगळे सारखेच होते. ते नेहमी सांगायचे की तुझा अहंकार बाहेर ठेवून आत ये, कारण जोपर्यंत तुमच्यात मीपणा आहे तोपर्यंत तुम्हाला खरं ज्ञान मिळणार नाही. आपण खूपदा स्वतःला खूप शहाणे समजतो आणि तिथेच आपली प्रगती थांबते. दुसऱ्यांचं ऐकून घेण्याची वृत्ती ठेवा. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी एक गुण असतो जो आपल्याकडे नसतो, तो गुण घेण्याचा प्रयत्न करा. श्रीमंती हे फक्त पैशाने मोजली जात नाही. तुमच्याकडे किती चांगले विचार आहेत आणि तुम्ही किती लोकांना मदत केली आहे यावरून तुमची श्रीमंती ठरत असते. खूप पैसे असूनही जर घरात शांतता नसेल तर त्या पैशाचा काय उपयोग आहे? त्यापेक्षा साधी भाकरी खाऊन जर रात्री सुखाची झोप लागत असेल तर तुम्ही जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस आहात. कामाच्या ठिकाणी सुद्धा प्रेशर असतं. कधी टार्गेट पूर्ण होत नाही तर कधी वरिष्ठ ओरडतात. अशा वेळी डोकं शांत ठेवा. प्रेशरमध्ये घेतलेला निर्णय कधीच बरोबर नसतो. थोडा वेळ घ्या, लांब श्वास घ्या आणि मग विचार करा. तुम्ही जर तुमचं काम प्रामाणिकपणे करत असाल तर तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाहीये. लोक काय म्हणतात त्याकडे दुर्लक्ष करायला शिका, कारण लोकांचं तोंड तुम्ही कधीच बंद करू शकत नाही, पण तुमचं यश त्याचं तोंड नक्कीच बंद करू शकतं. म्हणून घरातल्या लोकांशी बोलताना आपला आवाज आणि आपला अहंकार दोन्ही थोडे कमी ठेवा. नातेसंबंध हे काचेसारखे असतात, एकदा तडा गेला की ते पुन्हा जोडणं खूप कठीण असतं. आई वडिलांशी बोलताना नेहमी आदर ठेवा. त्यांनी तुमच्यासाठी जे केलंय त्याची परतफेड तुम्ही कधीच करू शकणार नाही. फक्त त्यांना तुमचा वेळ दिलात तरी त्यांना खूप बरं वाटतं. आपण बाहेरच्या जगाला खुश करण्यात इतके व्यस्त होतो की घरातल्या माणसांकडे आपलं दुर्लक्ष होतं. हे बदलायला हवं. तुमचे मित्र कसे आहेत यावर तुमचं भविष्य अवलंबून असतं. जर तुमची संगत नकारात्मक असेल तर तुमचे विचार सुद्धा तसेच होतील. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, जे तुम्हाला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरित करतील. आयुष्यात कधीही कोणाचं मन दुखावू नका, कारण कोणाला तरी डोळ्यातलं आलेलं पाणी तुमच्या सुखाच्या मार्गात अडथळा बनू शकतं. स्वामी समर्थांनी सांगितलं होतं की गरिबाची सेवा हीच माझी सेवा आहे. शक्य असेल तर कोणाला तरी मदत करा. ती मदत पैशांच्या स्वरूपातच असायला हवी असं काही नाही. कोणाला तरी दिलेला एक धीराचा शब्द सुद्धा खूप मोठं काम करतो. आजच्या सोशल मीडियाच्या जगात आपण फक्त लाईक्स आणि कमेंटच्या मागे धावतोय, पण खरं आयुष्य हे स्क्रीनच्या बाहेर आहे. लोकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घ्या, त्यांच्याशी गप्पा मारा, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. मोबाईलचा वापर कमी करा आणि स्वतःच्या आयुष्याचा विचार जास्त करा. तुम्हाला जाणवेल की आयुष्य किती सोपं आहे. आपण उगाच त्याला गुंतागुंतीचं करून ठेवलंय. भविष्याची चिंता करणं सोडून द्या. उद्या काय होईल हे कोणालाच माहित नाहीये, पण आपण आज तुम्ही काय करू शकता हे मात्र तुमच्या हातात आहे. आजचा दिवस असा जगा की रात्री झोपताना तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे. स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या आणि व्यायाम करा. चांगले अन्न खा, कारण आरोग्य नीट नसेल ना तर तुम्ही कोणतंच सुख उपभोगू शकणार नाही. तुमची स्वप्न मोठी ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी कंबर कसा.
कोणाच्याही मेहरबानीवर जगण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर जगायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहता तेव्हा जगाच्या हे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कष्ट करा, कारण कष्टाला पर्याय नाही आणि कष्टाचं फळ उशिरा का असेना पण मिळतं सुद्धा. संकटाच्या काळात कधीच रडत बसू नका. प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते, ती संधी ओळखायला शिका. स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे. त्यांचा तोच वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. कोणालाही न घाबरता सत्याच्या मार्गाने चाला. जरी जग तुमच्या विरोधात गेलं तरी तुमचं मन तुम्हाला सांगेल की तुम्ही बरोबर आहात, आणि ती सगळ्यात मोठी पावती आहे. लोकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करा आणि ते त्यांचं काम करत आहेत, तुम्ही तुमचं काम करा. तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देऊ नका आणि तुम्हाला काय करायचंय हे तुम्ही ठरवा. तुमचं आयुष्य आहे, तुमचे निर्णय आहेत. आयुष्यात अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपलंच नशीब खराब आहे, पण नशीब हे हाताच्या रेषांमध्ये नसतं, तर ते तुमच्या कर्मामध्ये असतं. जर कर्म कराल तर फळ मिळेल. कोणाचं वाईट करून तुमचं कधीच चांगलं होणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. मनाचा मोठेपणा ठेवा, दुसऱ्यांच्या यशात सहभागी व्हायला शिका. मत्सराची भावना तुम्हाला आतून जाळत असते, त्यापेक्षा दुसऱ्यांच्या प्रगतीतून काहीतरी शिका. तुम्ही सुद्धा तिथे पोहोचू शकता. फक्त सातत्य ठेवा. काम करण्याच्या पद्धतीत बदल करा, पण ध्येय बदलू नका. एखादा रस्ता बंद झाला तर दुसरा रस्ता शोधा, पण थकून बसू नका. आयुष्य म्हणजे एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. आज आपण जिथे आहोत तिथून पुढे कसं जाता येईल याचा विचार करा. साध्या गोष्टीत समाधान मानायला शिका आणि पावसाचा पहिला थेंब अंगावर घेताना जो आनंद मिळतो ना, तो कोट्यावधी रुपयांच्या कारमध्ये सुद्धा मिळत नाही. निसर्गाशी नातं जोडा, झाडं लावा, पक्ष्यांना पाणी द्या आणि या छोट्या गोष्टी तुम्हाला खूप मानसिक शांती देतील. स्वतःवर कधीही अविश्वास दाखवू नका. तुम्ही जे करू शकता ते दुसरं कोणीच करू शकणार नाही. प्रत्येकाची एक वेगळी क्षमता असते, ती ओळखा आणि कोणाची कॉपी करू नका. ओरिजिनल राहण्यात जी मजा आहे ना, ती कशातच नाहीये. स्वतःची किंमत स्वतः करायला शिका आणि जर तुम्ही स्वतःचा आदर केला नाही तर जग तुमचा आदर कधीच करणार नाही. संयम हा यशाचा मूळ मंत्र आहे. खूपदा आपण यशाच्या अगदी जवळ असतो आणि तिथेच धीर सोडतो. थोडा अजून प्रयत्न केला असता तर कदाचित नक्कीच चित्र वेगळं असतं. म्हणून शेवटपर्यंत लढाईची तयारी ठेवा. अक्कलकोटचे स्वामी म्हणायचे की भिवू नकोस. हा शब्दच इतका ताकदवान आहे की मनातील सगळी भीती निघून जाते. आपल्या पाठीशी कोणतरी मोठा आहे ही भावना आपल्याला ऊर्जा देते. पण याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्न सोडून द्यायचे. त्यांनी फक्त मार्ग दाखवलाय, चालायचं आपल्यालाच आहे. स्वतःच्या सवयींकडे लक्ष द्या आणि तुमच्या सवयींचं तुमचं भविष्य ठरवत असतात. आणि म्हणून सकाळी लवकर उठण्याची सवय लावा, वाचनाची सवय लावा आणि हे छोटे बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मोठा फरक पाडतील. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. मन हे एका बागेसारखं असतं. जर तुम्ही त्यात फुलं लावली नाहीत तर तिथे तण आपोआप वाढेल. म्हणून चांगले विचार मनात रुजवून टाळा आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. पण कोणाबद्दल मनात संशय सुद्धा ठेवू नका. संतुलन राखायला शिका. जगाशी वागताना व्यवहारी राहा, पण माणसाशी वागताना मनापासून वागा. भावनांची कदर करा आणि कोणाच्या भावनांशी खेळू नका. आयुष्यात पैसा खूप काही आहे, पण पैसा सगळं काही नाही. नात्यांची ऊब पैशाने विकत घेता येत नाही. कठीण काळात जेव्हा तुमचे मित्र किंवा नातेवाईक तुमच्या पाठीशी उभे राहतात तेव्हा खरी श्रीमंती काय असते हे समजतं. चुका मान्य करायला शिका. आपली चूक मान्य करणं हा कमीपणा नाही, तर तो मोठेपणा आहे. माफी मागितल्याने कोणी लहान होत नाही, उलट तुमचं मन हलकं होतं. नक्कीच वाद घातल्यापेक्षा संवाद साधण्यावर भर द्या. कितीतरी प्रश्न फक्त बोलण्याने सुटू शकतात, पण आपण अहंकारामुळे गप्प राहतो आणि अंतर वाढत जातं. तसं होऊ देऊ नका आणि स्वतःला नेहमी अपडेट ठेवा. जग वेगाने बदलतंय आणि जर तुम्ही बदलला नाही तर तुम्ही मागे पडाल. नवीन तंत्रज्ञान शिका, नवीन कौशल्य आत्मसात करा आणि प्रगती ही जीवनाची गती आहे. थबकलेलं पाणी जसं घाण होतं तसंच प्रगती थांबलेली माणसं सुद्धा कोमजून जातात. उत्साही राहा. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. संकट आले की समजा तुमची ताकद वाढवण्यासाठी ती आली आहेत. त्यांना वेलकम म्हणा आणि त्यांचा सामना करा. स्वामी समर्थांचे चरित्र वाचलं की समजतं की त्यांनी सामान्य माणसाला किती ताकद दिली आहे. त्यांनी कधीच मोठेपणाची प्रवचनं दिली नाहीत. साध्या कृतीतून त्यांनी जीवन जगायला शिकवलं. आपण सुद्धा तेच करायला हवं. साध्या भाषेत लोकांशी बोला, त्यांना मदत करा आणि तुमच्या अस्तित्वाने कोणाला तरी आनंद मिळाला पाहिजे. जर कोणाच्या डोळ्यात तुमच्यामुळे पाणी येत असेल तर ते तुमच्या जीवनाचं अपयश आहे. कष्टाची भाकरी खाताना जो अभिमान वाटतो ना, तो कशातच नाहीये. स्वाभिमानाने जगा. कोणासमोर लाचारी पत्करू नका. स्वतःचं नशीब स्वतः लिहा. तुमच्या हातामध्ये ती ताकद आहे ना, फक्त स्वतःला ओळखण्याची गरज आहे. कधी कधी शांत बसणं खूप सुद्धा हे गरजेचं असतं. स्वतःची संवाद साधा. तुम्हाला काय हवंय, तुमची दिशा कोणती आहे हे सगळं तुम्हाला शांत बसल्यावरच कळेल. कोलाहलात हरून जाऊ नका आणि स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवा. जगाच्या गर्दीत स्वतःला हरू नका आणि तुमची एक वेगळी ओळख निर्माण करा.
ती ओळख तुमच्या कामातून निर्माण होईल. शब्दांपेक्षा कृतींवर जास्त भर द्या. लोक तुमचं बोलणं विसरतील, पण तुमची कृती मात्र नेहमी त्यांच्या लक्षात राहील. प्रामाणिकपणा हा यशाचा शॉर्टकट आहे, तर जरी तो लांबचा रस्ता वाटला तरी तो सगळ्यात सुरक्षित आहे. फसवाफसवीची करून मिळवलेले यश टिकत नाही, उलट त्याचे परिणाम वाईट असतात. म्हणून नेहमी स्वच्छ मनाने काम करा, स्वामी समर्थांचे स्मरण ठेवा आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. प्रत्येक दिवस ही एक नवीन भेट आहे, तिचा आनंद घ्यायला शिका. तक्रार करणं बंद करा आणि जे आहे त्यात चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा. जीवन खूप सुंदर आहे, फक्त ते बघण्याची दृष्टी हवी. एकमेकांना आधार देऊया, कोणाचा पाय खेचण्यापेक्षा कोणाला तरी हात देऊन वर ओढूया. यातच आपलं खरं समाधान आहे. आयुष्याच्या वळणावर आपल्याला अनेक माणसं भेटतील, काही चांगले तर काही वाईट, पण प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं. वाईट माणसाकडून हे शिकायचं की आपल्याला तसं बनायचं नाहीये, आणि चांगल्या माणसाकडून हे शिकायचं की त्यांच्यासारखं कसं होता येईल. स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवला की यश नक्कीच तुमच्या पाठीशी येतच. आणि म्हणून कधी कधी आपण शांतपणे एका कोपऱ्यात बसलो की मनात एक विचार येतो, नक्की हे सगळं कशासाठी चाललंय. सकाळपासून रात्रीपर्यंत आपली जी धावपळ सुरू असते, त्या धावपळीत आपण नेमकं काय मिळवतोय. आपण म्हणतो की मी माझ्या कुटुंबासाठी हे सगळं करतोय, मला माझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित करायचंय, पण त्या भविष्याच्या चिंतेत आपण मुलांचा आजचा दिवस हा हिरावून घेत नाही ना. मग मला आठवतंय, पूर्वीची माणसं खूप कमी पगारात सुद्धा खूप सुखी असायची, कारण त्यांच्याकडे एकमेकांसाठी वेळ होता. आज आपल्याकडे सगळं काय आहे, मोठमोठ्या पगाराच्या नोकऱ्या आहेत, हातात महागडे फोन आहेत, पण कोणाशी तरी मनमोकळं बोलायचं म्हटलं की आपल्याला वेळ नसतो. आपण स्ट्रेस आणि प्रेशर या शब्दांना नक्कीच आपल्या आयुष्यात भाग भरून टाकलाय. पण खरं सांगू का, हे सगळे शब्द आपणच तयार केलेत. निसर्गात कुठेही स्ट्रेस नसतो. वाघ जेव्हा शिकार करतो तेव्हा तो पूर्ण ताकदीने करतो, आणि जेव्हा तो विश्रांती घेतो तेव्हा तो पूर्णपणे शांत असतो. आपण मात्र काम करताना घरच्या काळजीत असतो आणि घरी आल्यावर ऑफिसच्या टेन्शनमध्ये असतो. आपण कधीच त्या क्षणात जगत नाही. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की अरे तू काळजी कशाला करतोस, मी आहे ना. या साध्या वाक्यात केवढी मोठी शक्ती आहे बघा. आपण मात्र देवावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या काळजीवर जास्त विश्वास ठेवतो. आपल्याला वाटतं की मी चिंता केली तरच प्रश्न सुटेल, पण चिंता केल्याने प्रश्न सुटत नाही, तर तो अधिक मोठा वाटायला लागतो. कठीण प्रसंगात डोकं शांत ठेवणं हीच खरी साधना आहे. आणि जेव्हा समुद्रात वादळ येतं तेव्हा सगळ्यात जास्त हाल हे त्या जहाजाचे होतात, हे जे त्या लाटांशी लढायला बघतं, आणि पण ते जहाज लाटांच्या रौखाप्रमाणे स्वतःला सावरून घेतं आणि ते वाचतं. आयुष्यात सुद्धा लवचिकता हवी. कधी कधी परिस्थितींसमोर थोडं नम्र झालं की पुढचा रस्ता अधिक क्लिअर होतो. अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मला सगळं समजतं हा विचार ज्या दिवशी मनात येतो ना, त्या दिवसापासून आपली प्रगती थांबते. म्हणून शिकण्याची वृत्ती नेहमी जागृत ठेवा. अगदी लहान मुलांकडून सुद्धा आपण खूप काही शिकू शकतो. आजकालच्या जगात स्पर्धा खूप आहे, मान्य आहे, पण ती स्पर्धा स्वतःशी असावी. दुसऱ्यांची स्पर्धा करण्यात आपण फक्त स्वतःचा वेळ वाया घालवतोय. समोरचा माणूस माझ्या पुढे गेला म्हणून दुःखी होण्यापेक्षा मी काल जिथे होतो तिथून आज 2 पावलं पुढे गेलो का, हे जास्त महत्वाचं आहे. कष्टाला पर्याय नाहीये, हे अगदी खरं आहे, पण ते कष्ट योग्य दिशेला हवेत. म्हणून भिंतीला किती धक्का दिला तरी ती सरकणार नाही, पण जर तुम्ही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर तो नक्कीच उघडेल. आपलं आयुष्य सुद्धा तसंच आहे. योग्य ठिकाणी मेहनत करा. स्वामी समर्थांनी कधीच असं सांगितलं नाही की तुम्ही काम सोडून फक्त माळ जपत बसा. उलट त्यांनी सांगितलंय की तुमचं कर्म हीच तुमची खरी पूजा आहे. जेव्हा तुम्ही तुमचं काम पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करता तेव्हा स्वामी स्वतः तुमच्या कामात मदत करायला येतात. ऑफिसमध्ये असो किंवा व्यवसायात तुमची नीतिमत्ता कधी सोडू नका. कोणाचे 2 रुपये चोरून तुम्ही श्रीमंत होऊ शकणार नाही, पण कोणाचे 2 आशीर्वाद मिळवले तर तुमच्या आयुष्यात नक्की सुधारेल. म्हणून श्रीमंती ही घराच्या उंचीवरून नाही, तर घरातल्या माणसांच्या मनांच्या श्रीमंतीवरून ठरते. जर तुम्हाला तुमच्या घरात रोज भांडण होत असतील तर त्या सोन्याच्या महालाला सुद्धा काही किंमत नाहीये. त्यापेक्षा मातीच्या घरात जर प्रेमाची माणसं असतील तर तिथे स्वर्ग आहे. आपण बाहेरच्या जगात खूप आदर मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्या घरातल्या माणसांना आपण किती आदर देतो हे महत्वाचं आहे. आपली आई किंवा आपली पत्नी दिवसभर घरासाठी राबत असते, कधीतरी त्यांना आपण थँक्यू म्हणून बघा, आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू येईल ना, ते तुम्हाला कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठं वाटेल. आपल्या मुलांशी संवाद साधा. त्यांना फक्त मार्क मिळवणारे मशीन समजू नका. त्यांना एक चांगला माणूस बनवण्यासाठी प्रयत्न करा. संस्कार हे सांगून होत नाहीत, तर ते बघून होतात. तुम्ही जसे वागाल तसेच तुमची मुलं वागतील. त्यामुळे स्वतःला आधी बदला. जगाला बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करणं जास्त सोपं असतं. मला माहिती आहे की कधी कधी आयुष्य खूप कठीण वाटतं. असं वाटतं की आता सगळं संपलंय, पण लक्षात ठेवा की अंधार जितका गळत असतो तितकीच सकाळ जवळ असते. तुमच्या आयुष्यातलं दुःख हे कायम टिकणारं नाही, ते फक्त तुमची परीक्षा घ्यायला आलंय.
जसं सोनं आगीत तावून सुलाकून निघालं की अधिक चमकतं, तसंच माणूस संकटातून बाहेर पडला की अधिक मजबूत होतो. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि म्हणून आज पैसा कमवण्यासाठी आपण शरीर झिजवतोय आणि उद्या ते शरीर वाचवण्यासाठी आपण तोच पैसा हॉस्पिटलमध्ये देतोय. हे थांबायला हवं. रोज किमान अर्धा तास स्वतःसाठी काढा. व्यायाम करा किंवा फक्त शांत बसा. तुमचं मन जेवढं प्रसन्न असेल तेवढं तुमचं आयुष्य सुखकर होईल. साध्या सुखात आनंद शोधायला शिका. पावसाच्या पहिल्या थेंबाचा वास असो किंवा सकाळचा चहा, या छोट्या गोष्टी आपल्याला खूप मोठी ऊर्जा देतात. माणसाने नेहमी जमिनीवर पाय ठेवून चालावं. किती यश मिळालं तरी गर्व करू नका, कारण वेळ बदलत असते. आज जे तुमच्याकडे आहे ते उद्या कोणा दुसऱ्याकडे असेल. फक्त तुमचा स्वभाव आणि तुमची वागणूक लोकांच्या लक्षात राहील. आणि स्वामी समर्थांचे चरित्र वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की त्यांनी अहंकारी माणसांना नेहमी धडा शिकवलाय आणि गरीब प्रामाणिक माणसांना नेहमी जवळ केलंय. आपण सुद्धा तसेच वागायला हवं. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला आदराने वागवा. कोणाचा अपमान करू नका, कोणाला कमी लेखू नका. जगात कोणाचं नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. आज जो माणूस तुमच्याकडे मदतीसाठी आलाय, उद्या कदाचित तोच तुम्हाला मदत करू शकेल. हे मात्र 100% खरं आहे. म्हणून परिस्थितीचे गुलाम होऊ नका, तर परिस्थितीवर मात करायला शिका. विचार स्पष्ट ठेवा आणि जर तुमच्या मनात संभ्रम असेल तर निर्णय घेऊ नका. थोडा वेळ शांत बसा, स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐका आणि तो तुम्हाला कधीच चुकीचा रस्ता दाखवणार नाही. आजच्या सोशल मीडियाच्या जगात आपण खूप दिखावा करायला लागलोय. आपल्याला स्वतःपेक्षा दुसऱ्यांना आपण किती सुखी आहोत हे दाखवण्यात जास्त रस असतो. पण खरं सुख हे लोकांच्या कमेंट्समध्ये नसतं, तर ते आपल्या मनाच्या समाधानात असतं. कोणाशीही तुलना करू नका. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. कुणाला यश लवकर मिळतं तर कुणाला उशिरा मिळतं, पण ज्याने मेहनत केली आहे त्याला यश मिळतंच. म्हणून सातत्य हा यशाचा मूळ मंत्र आहे. एखादं काम हातीला घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय थांबू नका. मध्ये सोडून दिलेलं काम तुम्हाला कधीच समाधान देणार नाही. चुका होतील, अडथळे येतील, लोक हसतील, पण तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम राहा. ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल त्या दिवशी हेच लोक तुमच्या यशाचं कौतुक करतील. जगाची रीत ही आहे, जोपर्यंत तुम्ही धडपडत ना तोपर्यंत कोणी विचारत नाही. आणि एकदा का तुम्ही शिखरावर पोहोचलात की सगळे जवळ येतात. त्यामुळे लोकांच्या बोलण्याचे विचलित होऊ नका. आपल्या कष्टावर आणि आपल्या नशिबावर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ महाराज नेहमी भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. फक्त तुमची भक्ती ही तुमची श्रद्धा खरी असायला हवी. भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाऊन बसणं नव्हे, तर दुःखी माणसाच्या डोळ्यातले पाणी पुसणं आहे. हीच खरी भक्ती आहे. प्राणी मात्रांवर दया करा, निसर्गाचा आदर करा आणि झाडं लावून त्यांचं संगोपन करा. यातूनच जे पुण्य मिळेल ते तुमच्या सुखाच्या मार्गावर नक्कीच तुम्हाला घेऊन जाईल. हे मात्र 100% खरं आहे. आयुष्यात खूप मोठी स्वप्न बघा, पण ती पूर्ण करताना कोणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. चुकीच्या मार्गाने मिळवलेलं यश जास्त काळ टिकत नाही. ते वाळूच्या किल्ल्यासारखं असतं, जे एका लाटेत नक्कीच कोसळून जातं. त्यापेक्षा कष्टाने उभी केलेली इमारत कायम टिकते. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही स्वतःला महत्त्व दिलं तरच जग तुम्हाला महत्त्व देईल. नकारात्मक लोकांपासून 4 हात लांब राहिलेलंच बरं असतं. आणि जे लोक नेहमी रडत असतात ना किंवा कोणाला तरी वाईट बोलत असतात ना, ते तुमच्या आयुष्यात फक्त विष घालवण्याचं काम करतात. अशा लोकांशी वाद घालण्यात आपला वेळ वाया घालवू नका. फक्त त्यांच्यापासून लांब राहा. चांगलं वाचन करा, चांगले विचार ऐका. यामुळे तुमचे विचार करण्याची पद्धत बदलेल. आयुष्यात प्रत्येक संकटाचं उत्तर हे शांततेत दडलेलं असतं. संतापून किंवा चिडून तुम्ही फक्त स्वतःचं नुकसान करता. संकटाच्या वेळी हसा. संकटाचा चेहरा पडेल जेव्हा ते बघतं की हा माणूस अजूनही हसतोय. आणि तुमची हिंमत हीच तुमची खरी ताकद आहे. कोणासमोर हात पसरवण्यापेक्षा फक्त कष्ट करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. जगाला तुमची किंमत कळू द्या. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमची सगळी कामं पूर्ण होतील. फक्त तुमची नियत साफ ठेवा. कोणाचं वाईट चिंतू नका. प्रत्येकाचं भलं व्हावं हाच विचार मनात ठेवा. आयुष्यातले चढ उतार हे हृदयाच्या ठोक्यांसारखे असतात. जर ते सरळ झाले तर माणूस संपतो. तसं आयुष्यात चढ उतार नसतील तर त्या जगण्याला काहीच अर्थ नाहीये. प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन शिका, काहीतरी नवीन अनुभवा. आणि आयुष्यात हे एक मोठं पुस्तक आहे ना, आणि आपण रोज त्याचं एक पान लिहित असतो. तुमची कथा अशी लिहा की ती वाचल्यावर कोणाला तरी जगण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. घाबरू नका, थकू नका, फक्त चालत राहा. तुमच्यासोबत एक मोठी शक्ती आहे जी तुम्हाला कधीच पडू देणार नाहीये. विश्वासाने एक पाऊल पुढे टाका. बाकी सगळं स्वामी सांभाळून घेतील. कष्टाची फळं ही नेहमीच गोड असतात. थोडा वेळ लागेल पण यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि म्हणून आजचा संघर्ष हा उद्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे हसत राहा आणि कामाला लागा. कधी कधी आपण कामाच्या व्यापात इतके हरपून जातो की आपल्याला स्वतःचा आवाजही ऐकू येत नाही. त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वामींचं ध्यान करा आणि नामस्मरण करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. सर्व काही चांगलं होणारच आहे.
आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या 2 मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.